महाराष्ट्रात पहिल्यांदाच तरसांची संख्या मोजण्यात आली आणि ती मोजली एका गावाने. हे गाव आहे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील आदर्श गाव किरकसाल. एरवी वाघ आणि बिबट्यांची संख्या मोजणाऱ्या आपल्या राज्यात या गावाने तरसांची संख्या कशी मोजली हे पाहूया. या गावातील तरुणांनी WWF इंडियाच्या आर्थिक पाठबळावर आणि सातारा वनविभाग, किरकसाल जैवविविधता समिती व किरकसाल ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गावात एक प्रकल्प राबवला. त्याचं नाव होतं किरकसाल कॉन्झर्वेशन. या प्रकल्पाअंतर्गत किरकसालच्या 18.2 चौरस किलोमीटरवर पसरलेल्या प्रदेशावरील जैवविविधतेची तपशीलवारपणे नोंद करण्यात आली. या माध्यमातून पक्ष्यांच्या 112 प्रजाती, फुलपाखरांच्या 91 प्रजाती, चतुरांच्या 15 प्रजाती, कोळ्याच्या 13 प्रजाती, सरीसृपांच्या 34 प्रजाती, सस्तन प्राण्यांच्या 18 प्रजाती, माशांच्या 7 प्रजाती आणि वनस्पतीच्या 160 प्रजाती नोंदवण्यात आल्या. सस्तन प्राण्यांच्या नोंदीसाठी कॅमेरा ट्रॅपिंग पद्धतीचा अवलंब करण्यात आला. या कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचे फोटो टिपले गेले. त्यामधील तरस या प्राण्यांची संख्या मोजण्याचे काम तरुण संशोधकांनी केलं. वाघांप्रमाणे भारतातील तरसाच्या अंगावर पट्टेरी रचना असते, म्हणूनच त्याला भारतीय पट्टेरी तरस असे म्हणतात. वाघांप्रमाणे प्रत्येक तरसाच्या अंगावरील पट्टेरी रचना वेगवेगळी असते आणि या विशिष्ट पट्टेरी रचनेवरूनच त्यांची स्वतंत्र ओळख पटवता येते. किरकसाल संवर्धन प्रकल्प 2023-25 हा अहवाल प्रकाशन झाला. तर या अहवालामध्ये किरकसालमध्ये आढळणारे, मान भागामध्ये आढळणारे वनस्पती आणि प्राण्यांची नोंद केलेली आहे. यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशी की नोंद म्हणजे की वन्य प्राण्यांसाठी आम्ही कॅमेरा ट्रॅप्स लावलेले होते की या भागामध्ये किती कुठल्या कुठल्या प्रजातीचे वन्य प्राणी आढळतात. तर त्याच्यामध्ये उल्लेखनीय हा महाराणाचा भाग असल्यामुळे इथे तरस हा प्राणी, वन्य प्राणी आम्हाला कॅमेरा ट्रॅप्समध्ये दिसला. तर तरसाचे आम्ही फ्लॅश कॅमेरेज लावलेले होते. जसं वाघामध्ये पट्ट्या असतात वाघांना आणि त्याच्या प्रत्येक पट्ट्यांवरनं प्रत्येक इंडिव्हिज्युअल वाघ म्हणजे स्वतंत्र वाघ ओळखता येतो त्यांच्या ब्लॅक अँड व्हाईट स्ट्रॅप्सनुसार. तसंच पट्टेरी तरसांमध्ये पांढरे आणि चॉकलेटी कलरचे जे स्ट्राईप्स असतात ह्याच्यानुसार आपल्याला कुठला तरस इंडिव्हिज्युअल ID करता येतो. तर 53 म्हणजे 53 कॅमेरा ट्रॅप्स डिटेक्शन्समध्ये आम्ही 18 ट्रेल्सवरती किरकसालमध्ये आम्ही ट्रेल कॅमेराज लावलेले होते. सुमारे 18.2 स्क्वेअर किलोमीटरचा हा एरिया होता. 1x1 म्हणजे 1x1 ग्रीडमध्ये आम्ही प्रत्येक ग्रीडमध्ये एक कॅमेरेज 2 कॅमेरे लावलेले होते. तर प्रत्येक 2 कॅमेरेमध्ये राईट अँड लेफ्ट फ्लँक तरसाचा आला पाहिजे, म्हणजे आपल्याला इंडिव्हिज्युअल आयडेंटिफिकेशन करता येईल. त्याच्यामध्ये त्याचे 2 फ्लँक्स लावल्यामुळे त्या सगळ्या 2 फ्लँक्समधनं आम्ही ज्यावेळेस मॅन्युअली माहिती घेतली त्याच्यामध्ये आम्हाला 7 इंडिव्हिज्युअल्स हे ID झाले. तर त्याच्यामध्ये 5 इंडिव्हिज्युअल्स हे अडल्ट्स आहेत आणि 2 इंडिव्हिज्युअल हे ज्युव्हेनाइल आम्हाला आढळले. तर त्याला प्रत्येकाला आम्ही वेगळा नंबर दिलेला, जसे HBK1, HBK2, जसं बोंबाळे एरियामध्ये आढळणारा तरस किंवा चोरमलेदरा एरियामध्ये आढळणारा तरस, असे जो एरिया आम्ही हे केलेला आहे. तर प्रत्येकाला आम्ही इंडिव्हिज्युअल नाव दिले. टोटल आता या 18 स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये किरकसालच्या 5 इंडिव्हिज्युअल तरसाचे आपल्याला आढळलेले आहे. ओळख पटवलेल्या प्रत्येक तरसाला वेगवेगळा सांकेतिक क्रमांक देण्यात आलाय. अशा प्रकारे एखाद्या विशिष्ट प्रदेशातील तरसांची संख्या मोजण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग आहे. किरकसाल हे गाव गवताळ प्रदेशाच्या संवर्धनाच्या दृष्टीने वेगवेगळे मॉडेल विकसित करण्यासाठी ओळखलं जातं. त्यामुळे अशा मॉडेलला राज्यस्तरावर अवलंबण्याची गरज आहे. किरकसालची जैवविविधता पाहण्यासाठी या गावाला नक्की भेट द्या. पाहत राहा आणि फॉलो करा MHA MTV वाईल्ड लाईफ.